सध्या तो 6वी इयत्तेमध्ये शिकत असून त्याच्या वयापेक्षाही कितीतरी पटीने त्याच्यामध्ये कौशल्य आहे. आणि ते कौशल्य म्हणजे त्याला 1 ते 150 पर्यंत पाढे येतात आणि 1 ते 138 पर्यंत स्क्वेअर रूट्स येतं. त्याला कोणत्याही ट्रेनबद्दल, जगातील कोणत्याही देशाच्या ट्रेनबद्दल सविस्तर माहिती आहे. आणि हे सगळं काही कोणताही नंबर तुम्ही विचारा, एका अर्ध्या सेकंडमध्ये त्याची उत्तरं तयार असतात. त्याचं हे वेगळं कौशल्य वाखाणण्यासारखं आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तो गणितामध्ये स्पेशलिस्ट आहे, तो पाढ्यांच्यामध्ये स्पेशलिस्ट आहे. तो अंकगणित असू दे किंवा पाढे असू दे किंवा जनरल नॉलेज त्याचं पॉवरफुल आहे. आता सध्या तुम्ही काही त्याला विचारू शकता, कोणताही नंबर द्या, त्याचा स्क्वेअर विचारा, कोणताही नंबर द्या, त्याचा टेबल विचारा किंवा कोणतीही ट्रेनबद्दल माहिती विचारा, तो लगेच तुम्हाला ताबडतोब सांगेल. त्याची शहानिशत आपण करू शकतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो त्याचा, कारण इतक्या लहान वयामध्ये आमच्या शाळेचं नाव तो उज्ज्वल आता करतोय आणि फ्युचरमध्येही करेल, ही खूप मोठी अपेक्षा आम्हाला त्याच्याकडून आहे. मी स्क्वेअर नंबर, स्क्वेअर रूट्स आणि टेबल्स बोलतो. आता जर मी नंबर घेतला 15376 हा 124 चा स्क्वेअर रूट आहे. 131 जा 130, 132 जा 260, 133 जा 390, 134 जा 520, 135 जा 650, 136 जा 780, 137 जा 9110, 138 जा 1040, 139 जा 1170, 130 जा 1300. नाही, मी प्रॅक्टिस करतो. मी दररोज 1 तास प्रॅक्टिस करतो, म्हणून मला सगळं येतं. मी ना म्हणजे मी IGKO ह्याच्यामध्ये भाग घेतलेला, तेव्हा मला क्विज आलेला रेल्वेचा, तो मला आला नव्हता. मग मी दररोज प्रॅक्टिस केली आणि त्यामुळे मला आलं. पुढे डॉक्टर व्हायचंय. ऍक्च्युली मला 15 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की मला 128 चा टेबल येतोय वरून. तर मी म्हटलं ठीक आहे, बोलून दाखव. तर त्यांनी मला बोलून दाखवला. तर मला वाटलं की म्हणजे काय असेल. मी कॅल्क्युलेटर घेतलं, तर कॅल्क्युलेटरवर मी क्रॉस चेक केलं, तर ते सगळे नंबर्स बरोबर होते. मग मी त्याला दुसरे नंबर्स विचारले. मग मी त्याला स्क्वेअर, तो म्हणाला मला स्क्वेअर रूट येतात, मला स्क्वेअर्स येतात. मी ते पण क्रॉस चेक करून बघितलं कॅल्क्युलेटरवर, तर ते पण बरोबर होतं. एक आई म्हणून मला तर खूप म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा की माझ्या मुलाला आणि अजून त्यांनी प्रगती करावी आणि एक चांगला माणूस व्हावं, हे माझी खूप इच्छा.